आश्रम आणि 4 पुरुषार्थ करायचा नाही, त्या माध्यमातून तो जगायचा. पहिली 24 वर्ष तो 8व्या वर्षी गुरुदेवांच्याकडे जायचा, 24व्या वर्षी परत यायचा, 64 कला शिकून यायचा. त्यानंतर तो गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करायचा. गृहस्थाश्रमामध्ये तो 48 वर्ष राहायचा. 48 वर्षामध्ये त्याला आशीर्वाद दिलेला असायचा की अष्टपुत्र सौभाग्यवती भव आणि अष्टपुत्री सौभाग्यवती भव. म्हणजे त्याला 8 मुलं आणि 8 मुली व्हाव्यात, 16 वेळेला त्याच्या घरामध्ये पाळणा हलावा असा आशीर्वाद दिला जायचा. आधुनिक शिक्षणामध्ये गार्डनर नावाचा एक विचारवंत आहे. कारण मला त्यावेळेलाही प्रश्न पडायचा की 8च मुलं ना 8च मुली असं का, 16 मुलं 16 मुली असं का नाहीये, दशपुत्र दशपुत्री. तर अलीकडचा गार्डनर नावाचा विचारवंत आहे, तो मल्टिपल इंटेलिजन्स बहुविध बुद्धिमत्तेवर बोलतो. तो म्हणतो की माणसाच्या बुद्धीमध्ये ठराविक 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता आहे. त्या प्रत्येक बुद्धिमत्तेचा एक मुलगा आणि एक मुलगी घरामध्ये यावी असं त्याचं प्रयोजन होतं. म्हणजे 72 वर्षापर्यंत त्यानं उत्कृष्ट संसार करावा. 72 वर्षानंतर पुढची 24 वर्ष म्हणजे 96 वर्षापर्यंत, जे 72 वर्षापर्यंत त्यानं जे अनुभवलं व्यक्तीबरोबर, परिस्थितीबरोबर, घटनेच्या बरोबर, आणि तो जो आतून समृद्ध झाला, जीवन जगत असताना वाढत्या वयाबरोबर आतून तो समृद्ध होत गेला. आणि मग त्या समृद्धीनंतर ती समृद्धी त्यानं पुढच्या पिढीला वाटावी म्हणून पुढचा वानप्रस्थाश्रम ऋषींनी सांगितला. म्हणजे 72 ते 96 वर्ष त्यानं एखाद्या आश्रमामध्ये जावं आणि आपल्याला जे सापडलंय ते पुढच्या पिढीला द्यावं. म्हणजे मावळणाऱ्या सूर्यानं येणाऱ्या पिढीला आपलं तेज आणि सामर्थ्य द्यावं, असं 72 ते 96 वर्षाचं ते प्रयोजन होतं. 96 वर्षानंतर पुन्हा त्यानं एकाकी व्हावं, एकटं व्हावं. कारण गुरुदेवांच्या आश्रमामध्ये राहत असताना तो पहाटे जी साधना करायची ती साधना त्यानं 96 वर्षानंतर एकट्यानं करावी. कारण आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे आणि त्या परतीच्या प्रवासामध्ये एकट्यानं साधना करत करत शेवटच्या आश्रमामध्ये त्यांना अशा ठिकाणी मृत्यू स्वीकारावा की जिथं कोणी नसतं असं म्हटलं. म्हणजे त्यावेळच्या, म्हणजे सिंह जसा जंगलामध्ये आपलं आयुष्याचा शेवट करतो, त्यावेळेला तशी व्यवस्था होती की त्यांना शेवटी एकट्यानं जावं, निवांत जावं. ही 120 वर्षाच्या आयुष्याचं नियोजन ऋषींनी त्यावेळेला होतं. काळ पुढं सरकत राहिला, माणसाचे व्याप वाढत राहिले. मग हा आणखीन सत्प्रवृत्तीकडं, सद्बुद्धीकडं, चांगुलपणाकडं, ईश्वरी तत्वाकडं आणखीन कसा जाईल म्हणून संतांनी पुढची व्यवस्था केली की वर्षातनं चातुर्मास सुरू केला. म्हणजे पाऊस सुरू होतो त्यावेळेला शेताची कामं कमी असतात, कुठं जाता येत नाही. निदान मग गावातल्या एखाद्या मंदिरामध्ये चांगला ग्रंथ लावावा आणि 4 महिने त्या ग्रंथाचं चिंतन करावं चातुर्मासामध्ये. आणि 8 महिने तो आचरणात आणण्यासाठी जो उपदेश ऐकला त्या दिव्य ग्रंथामधून, तो 8 महिने आचरणात आणण्यासाठी पुढची 8 महिने द्यावीत अशी ती व्यवस्था संतांनी केली होती. पुन्हा विचार केला की चातुर्मास तर आता बंद पडत चाललंय. गावागावामधल्या मंदिरामध्ये ज्यावेळेला सारवलेली मंदिरं होती,